भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। भंडारा पौनी विधानसभा क्षेत्र में सीट को लेकर क्या कांग्रेस में हो सकती है बगावत? कांग्रेस के पदाधिकारियों ने नाना पटोले से जताई नाराजगी। कांग्रेस पदाधिकारियों ने बुद्धिस्ट उम्मीदवार की मांग। कांग्रेस पदाधिकारियों ने राजीनामा देने की बात कही। भंडारा विधानसभा सीट को लेकर कांग्रेस पार्टी में भूचाल मचा हुआ है। आज कांग्रेस पदाधिकारियों ने भंडारा शहर के राजीव गांधी चौक में कांग्रेस सीट में चल रहे उम्मीदवारी के नाम का बहिष्कार किया और कहा कि कई वर्षों से कांग्रेस पक्ष से जुड़े लोग जो उम्मीदवारी के लिए सक्षम है, ऐसे लोगों को छोड़कर कांग्रेस किसी और को टिकट देती है तो कांग्रेस पक्ष के पूर्व जिलाध्यक्ष पदाधिकारियों के साथ नाराजगी जताते हुए कांग्रेस पद छोड़ने की बात कही। एक और नाना पटोले को लेकर नाराजगी जताई जा रही है, वहीं दूसरी ओर भावी मुख्यमंत्री पद की बात की जा रही थी। लोकसभा चुनाव में एससी समाज और मुस्लिम समाज एकजुट होकर नाना पटोले और कांग्रेस का साथ दिया और सांसद चुन के लाए, लेकिन नाना पटोले बुद्धिस्ट उम्मीदवार को कांग्रेस से नहीं देते हैं तो कांग्रेस के पदाधिकारियों ने आज पद से राजीनामा देने की बात कही। इससे भंडारा जिले में सनसनी मची है। क्या यदि कांग्रेस के पदाधिकारियों को मांगा हुआ उम्मीदवार नहीं मिलता है तो क्या कांग्रेस के पदाधिकारी बगावत करेंगे? यह सवाल जनता में उठ रहा है। क्या नाना पटोले यह विषय को गंभीरता से लेते हुए किसको सीट देंगे, इस पर जनता की नजर बनी हुई है। कौन होगा कांग्रेस का उम्मीदवार? बघा, जवळपास 35 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करून राहिलो, NSY पासून काम करून राहिलो, जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो। आमचे लिचळे साहेब हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते। या ठिकाणी आमचे शहर अध्यक्ष आहेत काँग्रेस कमिटीचे, तालुका अध्यक्ष आहेत काँग्रेस कमिटीचे, असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि मी प्रथम हे सांगू इच्छितो की मी बुद्धिस्ट समाजातून बिलॉंग करतो आणि मागच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बुद्धिस्ट समाज आणि मुस्लिम समाज हा ताकदीने काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला आणि जे आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जे महाविकास आघाडीच्या त्या सीटा दिसत आहेत, जे खासदार निवडून आले ते बुद्धिस्ट समाजाच्या आणि मुस्लिम समाजाच्या ताकदीवर हा काँग्रेस पक्षाच्या सीटा निवडून आलेल्या आहेत। परंतु काल एक मोठ्या वर्तमानपत्रामध्ये ज्या पद्धतीने एक न्यूज फ्लॅश झाली ती खरी आहे की नाही आम्हाला माहित नाही, परंतु कुठेतरी त्या न्यूजवर आम्ही थोडाफार विश्वास ठेवून ज्या पद्धतीने जर असं निष्कर्ष काढून आणि असा रिझल्ट जर काँग्रेस पक्षाने दिला, त्यासाठी म्हणून आम्ही आमचे नेते या जिल्ह्याचे भावी मुख्यमंत्री ज्याला आम्ही हा जिल्हा पाहतो त्यांच्या कानापर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी गांधी चौकामध्ये सगळे काँग्रेसचे पदाधिकारी जमलेलो आहोत। तर मला एकच म्हणायचं आहे नाना भाऊंना की आपण डोळ्यावरची पट्टी काढा। एका समाजाबद्दल तुम्ही ज्या समाजाचे आहात त्या समाजाबद्दल आपण आदर ठेवला पाहिजे, परंतु एकदम डोळ्यावर पट्टी ठेवून त्या समाजाला ब्लाइंडली आपण हे करू नका। या ठिकाणी बुद्धिस्ट समाज आहे, आपल्याला साथ देणार आहे, आपल्याला मुख्यमंत्री पाहू इच्छितो, तर आपण या दृष्टीने विचार करून ज्या या भंडारा विधानसभेमध्ये
कमीत कमी 9 लोकांनी प्युअर बुद्धिस्ट आहेत. प्युअर, मी प्युअर शब्द जाणून तुम्हाला सांगू इच्छितो, जे प्युअर शब्द आहे बुद्धिस्ट समाजाला आपण तिकीट देण्यात यावी आणि या समाजावर न्याय करण्यात यावा. जे वर्षोनवर्षे या पक्षामध्ये काम करत आहे त्यांना न्याय द्यावा अशी मी या प्रसंगी आमचे होणारे मुख्यमंत्री नानाभाऊ पटोले यांना विनंती करण्यासाठी, यांना त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट द्यायला पाहिजे यासाठी मी या ठिकाणी आम्ही सगळे जमलो. ज्या पद्धतीने पुढच्या निर्णय होईल, पक्ष काय भूमिका घेते त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा ठरवू. पक्षाचा जर चुकीचा निर्णय झाला तर आमचे सगळे पदाधिकारी राजीनामा द्यायला समोर जाणार आहे. काँग्रेसचे पदाधिकारी भंडाऱ्यामध्ये राजीनामा देतील अशी तुमची भूमिका आहे? बिलकुल बिलकुल. मी आपणास सांगू इच्छितो की 2 दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये जी बातमी आली त्या बातमीमुळे सगळ्या काँग्रेस पक्षामध्ये किंवा आमच्या संघटनेमध्ये हडकंप वाचला. ही बातमी अशी होती की एका नवीन, ज्याला जे काँग्रेस पार्टीचे सदस्य नाही आणि छावा संग्रामला ती कनेक्टेड आहे, तर ती बिलॉंग करते, अशा व्यक्तीला काँग्रेसकडून तिकीट पक्की करण्यात येते. इथं ही बातमी जे सगळे काँग्रेसचे निष्ठावान इथं जे आहेत त्यांच्यासाठी ती हडकंप माचवणारी होती. त्या अनुषंगाने मी आपणास सांगू इच्छितो की भंडारा शहरा जे विधानसभेमध्ये एकूण 1,07,000 SC समाजाचे आहेत, त्याच्यामधले ओरिजिनल बुद्धिस्ट जे आहेत ते 95,000 आहेत. तर अशा वेळेस ओरिजिनल जे बुद्धिस्ट आहेत, आता पूजा ठवकर जी आहे जिचं आम्ही आज नाव घेतो आहे, ती SC आहे आणि घरवाला तिचा OBC आहे. तर हे जे कॉम्बिनेशन आहे, यापूर्वी सुद्धा हे कॉम्बिनेशन भंडारा विधानसभेमध्ये चालवण्यात आलं होतं. BSP कडनं अशा व्यक्तीला, लेडीजला एक उमेदवारी पण देण्यात आली होती, पण त्यावेळेस रामचंद्र अवसरे यांनी त्यांचा जवळजवळ 40,000 मतांनी पराभव केला, हे पण आपण विसरू नये. तर मी नाना भाऊंना एवढंच सांगू इच्छितो, ते आमचे वरिष्ठ आहेत, आमचे नेते आहेत, त्यांनी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांवर न्याय करावा आणि काँग्रेसमध्ये सगळे जे जुने लोक आहेत, आज विकास भाऊ राऊत आहेत, त्यांचं पूर्ण वडील स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते, ते सुद्धा आज इतक्या वर्षापासून काँग्रेसला जुळले. मनोज बागडे युथ काँग्रेसपासून काम करून राहिला. सागर भाऊ सुद्धा आहे, त्यांचे वडील सुद्धा काँग्रेसचे होते, तेही काँग्रेसची आहे. तर अशा लोकांवर, उमेदवारांवर त्यांनी अन्याय करू नये आणि योग्य न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. धनराज साठवणे इंटर काँग्रेसच्या जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे. येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षांनी जर उमेदवारी द्यायची असेल तर ज्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे. आज पेपरमध्ये आम्ही जे वाचतो आहे ती बातमी हेच बातमी आहे अशी लोक आम्हाला सांगताय, परंतु ती कुणाला तिकीट झाली काय झाली याची आम्हाला काही जानकारी नाही. पक्षामध्ये जे अनेक दिवसापासून जे काम करतात आणि पक्षाची उमेदवारी जे जिंकू शकतात अशाच उमेदवाराला पक्षाने तिकीट द्यायला पाहिजे आणि ते देत असताना संघटनेला विचारात घेतला पाहिजे. आज आम्ही इंटकचे अध्यक्ष आहोत, बाकी शहराचे लोक आहेत, तालुक्याचे अध्यक्ष आहे, यांना कोणालाच माहीत न करता ही उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. ही खोटी आहे आणि अशी जर खोटी असेल तर काँग्रेस पक्ष संघटन याच्यावर विचार करेल आणि योग्य ते उमेदवाराला ते मदत करेल. मी मधुकर निकडे, माजी अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी. मी एवढं सांगू इच्छितो, भंडारा विधानसभा क्षेत्र जे आहे हे अनुसूचित जातीकरता राखीव आहे. अनुसूचित जातीला राखीव असताना ही जागा भंडारा विधानसभा क्षेत्राची जी महिला काँग्रेस पक्षाची प्राथमिक सभासद देखील नाही आहे, 1 रुपयाची, त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आम्ही पक्षश्रेष्ठींकडे खेद व्यक्त केलेला आहे. त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली आहे की बाय हे जे निष्ठावंत लोक आहेत, मग ते प्रेमसागर गडवीर असो, आमचे राऊत साहेब असोत, आमचे मनोज बागडे साहेब असोत, यापैकी जे निष्ठावंत लोक आहेत त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं. आणि अशा प्रकारे जे 1 रुपयाची प्राथमिक सभासद नाही अशा व्यक्तीला तिकीट देऊन, अशा बाईला तिकीट देऊन काँग्रेस पक्षाने ही फार मोठी चूक केलेली आहे. आणि त्याची किंमत आमच्या पक्षाला, ज्या बौद्ध समाजाने आणि ज्या शेड्यूल कास्टनी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका विचाराने आमच्या पक्षाच्या म्हणजे विशेष काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलं आणि अशा प्रकारे आमच्या पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये 13 खासदार या लोकसभेवर पाठवले
आणि अशा परिस्थितीमध्ये ही जागा ही निष्ठावंत कार्यकर्त्याला देण्यात यावी अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. आणि असं सांगितलं गेलं की ही जी न्यूज आहे ही फेक न्यूज आहे, पेड न्यूज आहे. ते पेड न्यूज असेल, फेक न्यूज असेल तर त्याचं खंडन पक्षश्रेष्ठींनी करावं की बा ही न्यूज आहे, अजूनपर्यंत कोणाला तिकीट झाली नाही अशी आमची अपेक्षा आहे. आणि अशा प्रकारे जे संभ्रम निर्माण झालेला आहे ते संभ्रम दूर करण्याचं काम पक्षश्रेष्ठींनी करावं अशी आजच्या प्रसंगी मला त्यांना विनंती आहे. काल दिनांक 22 तारखेला दैनिक लोकमत मध्ये एक नागपूरमधून एक न्यूज प्रकाशित झाली. त्या न्यूजमध्ये म्हणजे स्क्रीनिंग कमिटीमध्ये विदर्भातल्या ज्या सीटा की ज्याच्यावर शिक्कामोर्तब झाला त्याच्यामध्ये भंडाऱ्याची सुद्धा जी सीट ही पूजा टवकर यांना म्हणजे देण्यात आली म्हणून याच्यावर न्यूज आली आहे. त्या बाबतीत मला बोलायचं आहे की भंडारा विधानसभा ही अनुसूचित जातीकरता राखीव आहे आणि ह्या विधानसभेमध्ये 2009 मध्ये ही विधानसभा राखीव झाल्यानंतर यावेळेस सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये 13 लोकांनी उमेदवारी मागितली. ह्या विधानसभेमध्ये 1,06,000 बौद्ध समाज आहे. येणारी जी आता काही दिवस महिन्यापूर्वी जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण बौद्ध समाजाने वन साइड म्हणजे कोणत्या प्रकारचा वोट डायव्हर्ट न होता काँग्रेसला एकतर्फी वोट दिल्यामुळे भंडाऱ्याचा खासदार कोणत्याच प्रकारचा काँग्रेस पक्षाचा एक साधा सदस्य नसताना तरी समाजाने बहुजन समाजाला वन साइड मदत केली म्हणून इथला खासदार आज निवडून आला. हे सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी समजून घ्यावे. आमची एवढी मागणी आहे, आमचे या जिल्ह्याचे नसून आमच्या भविष्याचे जे नेते आहेत ज्यांना आम्ही एक भावी मुख्यमंत्री म्हणून बघतो त्यांच्याकडे हे आमची एक मागणी आहे की येणारी जे आता भंडारा विधानसभेमध्ये आपण आमच्यामधून जे भंडारा विधानसभेमध्ये ज्यांनी बौद्ध समाजाचे पर्टिक्युलर जे लोक आहेत जे 30-35 वर्षापासून जसं मी NUCI पासून युथ काँग्रेस पासून मी निष्ठावान काँग्रेस म्हणून काम केलो आमच्यामधून योग्य उमेदवाराला त्याला तिकीट द्यावा जेणेकरून ज्या व्यक्तीचं नाव घेऊन आले तो काँग्रेस पक्षाचा कोणताही सदस्य नाही आहे अशा व्यक्तीला तिकीट देण्यात येऊ नये अशी आमची एक विनंती आहे. सुमारे गेल्या 2009 पासून NSY युथ काँग्रेसमध्ये काम करत आहे आणि आता सध्या तालुका अध्यक्ष आहे. मी जिल्हा परिषद सुद्धा इलेक्टेड होतो. आता आमच्या मॅडम पण आहेत. आणि जर 22 तारखेला नागपूरमधून एक वर्तमानपत्रात लोकमतमध्ये एक न्यूज आली की भंडाऱ्याच्या ते जो आपला उमेदवार आहेत फौजाताई ठावकर अशा पद्धतीने नाव आले आणि जर नवीन लोकांना संधी दिली आणि जे परंपरागत काम करून राहिले जसे विकास भाऊ प्रेमसागर कमनेरी जी आहे मनोज जी आहेत हे सगळे लोक आहेत यांना जर डवलून जर असा विषय होत असेल तर कदाचित हे आमच्या आत्मसन्मानाला खेपणार नाही. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सुद्धा जर असं काँग्रेस ओरिजिनल व्यक्तीला तिकीट दिली नाही तर आम्ही आपले राजीनामे देऊ ही सर्वांना मी सांगू इच्छितो. धन्यवाद. राष्ट्रीय राजमार्ग के होटल अशोका के पास फल की दुकान के नजदीक खुले स्थान पर रखे प्लास्टिक के कैरेट में आग लगने से 150 प्लास्टिक के कैरेट जलने की घटना सामने आई है. इसमें पास का RO प्लांट भी क्षतिग्रस्त हो गया है. राष्ट्रीय राजमार्ग पर होटल अशोका के पास हेमंत देशमुख का फल भंडार केंद्र स्थित है. इस केंद्र के पास खुली जगह पर 150 प्लास्टिक के कैरेट लगे हुए थे. इस कैरेट में आग लग गई और वह धू कर जलने लगे. घटना की सूचना फायर ब्रिगेड को दी गई. फायर ब्रिगेड ने आग बुझाने का प्रयास किया. हालांकि आग ज्यादा होने के कारण दूसरी दमकल गाड़ी बुलाकर फायर ब्रिगेड अधिकारी समीर गणवीर फायरमैन व वाहन चालक ने आग पर काबू पाया. भंडारा विधानसभा चुनाव की प्रक्रिया शुरू हो चुकी है और इस बार महाविकास आघाड़ी के घटक दलों में भंडारा की सीट को लेकर खींचातान तेज हो गई है. विशेष रूप से कांग्रेस और उद्धव ठाकरे गुट के बीच उम्मीदवारों को लेकर विवाद गहरा गया है. कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इस सीट पर अपना दावा ठोक रहे हैं, जबकि शिवसेना उद्धव गुट की ओर से यह सीट की मांग की जा रही है.
शिवसेना शिंदे गुट के भंडारा विधानसभा क्षेत्र के विधायक नरेंद्र भोंडेकर को पार्टी के उपनेता पद पर नियुक्त किए जाने के बाद पूरे विदर्भ में हर्ष की लहर दौड़ गई है। नागपुर एयरपोर्ट से लेकर जिले के पौनी, अडाल, भंडारा शहर में सोमवार शाम को विधायक नरेंद्र भोंडेकर का जोरदार स्वागत किया गया। शिवसेना में उपनेता का पद बेहद प्रतिष्ठित माना जाता है और यह विदर्भ के लिए एक बड़ी उपलब्धि है। पहले विदर्भ अक्सर सत्ता और विकास दोनों से अपेक्षित रहता था, चाहे राज्य में कोई भी सरकार हो। लेकिन शिवसेना के शिंदे गुट के गठन के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विदर्भ पर विशेष ध्यान दिया है। उन्होंने न केवल विदर्भ के विकास के लिए पर्याप्त धनराशि प्रदान की, बल्कि अब विधायक नरेंद्र भोंडेकर को उपनेता पद देकर यह साबित किया कि उन्हें विदर्भ से खास लगाव है और वे यहाँ संगठनात्मक कार्यों को भी गति देना चाहते हैं। विधायक नरेंद्र भोंडेकर की नियुक्ति से पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ताओं में जबरदस्त उत्साह देखा जा रहा है। अब वे संगठन को और मजबूत करने के लिए सक्रिय रूप से काम करेंगे। पत्रकारों से बातचीत में विधायक नरेंद्र भोंडेकर ने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जो विश्वास उन पर जताया है वह अब तक किसी भी नेता ने विदर्भ पर नहीं दिखाया है। वे उस विश्वास को कभी टूटने नहीं देंगे। उन्होंने शिवसेना को सिर्फ भंडारा जिले में ही नहीं बल्कि पूरे पूर्वी विदर्भ में मजबूत करने के लिए अपनी पूरी कोशिश करने की बात कही। महाविकास आघाड़ी की सीटों के आवंटन का भ्रम अभी तक हल नहीं हुआ है। तुमसर की उम्मीदवारी पर महाविकास आघाड़ी बड़ा रोष व्यक्त कर रहा है। जैसे ही पूर्व भाजपा विधायक चरण वाघमारे शरद पवार की एनसीपी में शामिल हुए, यह भविष्यवाणी की जा रही है कि उन्हें अपनी उम्मीदवारी मिल जाएगी। इस कारण महाविकास आघाड़ी के तुमसर के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं में जमकर हंगामा हो रहा है। चर्चा चल रही है कि चरण वाघमारे को भंडारा में महाविकास आघाड़ी की उम्मीदवारी मिलेगी। चरण वाघमारे की उम्मीदवारी के विरोध में प्रदर्शन करते हुए भंडारा के तुमसर में कार्यकर्ताओं की निश्चित बैठक हुई। पूर्व सांसद मधुकर कुकड़े, पूर्व सांसद शिशुपाल पटले, पूर्व विधायक सेवक वाघाए, पूर्व विधायक अनिल बावनकर, जो शरद पवार के करीबी होने के साथ साथ वरिष्ठ नेताओं, पदाधिकारियों और महाविकास आघाड़ी के सभी घटक दलों के कार्यकर्ताओं के साथ बड़ी संख्या में बैठक हुई। इस मौके पर पदाधिकारियों ने अपने भाषण में रोष जताते हुए महाविकास आघाड़ी के नेताओं को 2 दिवसीय अल्टीमेटम दिया। चेतावनी दी गई कि चरण वाघमारे को उम्मीदवार न किया जाए, अन्यथा हम तुमसर में महाविकास आघाड़ी के माध्यम से वैकल्पिक तीसरे उम्मीदवार को मैदान में उतारकर और चुनावों में वाघमारे को हराकर ताकत दिखाएंगे। उम्मीदवारी की घोषणा से पहले ही भंडारा के तुमसर में महाविकास आघाड़ी के पदाधिकारियों के इस हंगामे की चर्चा संपूर्ण जिले में हो रही है। गोंदिया जिले की 4 में से 3 विधानसभा सीटें महायुति में भाजपा के कोटे में आने के कारण पार्टी ने अपने हिस्से की गोंदिया, तिरोड़ा एवं आमगांव विधानसभा सीट पर अपने उम्मीदवार पहले ही घोषित कर दिए हैं। लेकिन अर्जुनी मोरगांव सीट पर सस्पेंस बना हुआ था। भाजपा एवं राकापा दोनों इस सीट पर अपने अपने दावे कर रही थी। हालांकि वर्तमान विधायक राकापा के होने के कारण यह सीट महायुति में राकापा के हिस्से में गई। इसके बावजूद भाजपा कार्यकर्ता पूर्व मंत्री राजकुमार बडेले को टिकट दिए जाने की मांग पर अड़े हुए थे। उनकी यह मांग अतिरिक्त सर्वेक्षण के आधार पर थी। अंततः भाजपा के उम्मीदवार प्रबल दावेदार राजकुमार बडोले ने 22 अक्टूबर को राकापा का दामन थाम लिया और अब उनके घड़ी चुनाव चिन्ह पर चुनाव लड़ना लगभग तय हो गया है। हालांकि दोनों ही दलों में कुछ नेता एवं कार्यकर्ता इस निर्णय से नाराज नजर आ रहे हैं, लेकिन प्रत्यक्ष में तो यही दिखाई दे रहा है कि आपसी सामंजस्य से यह पेच सुलझा लिया गया है और अब चुनाव चिन्ह तुम्हारा और उम्मीदवार हमारा जैसी सहमति से महायुति मिलकर चुनाव मैदान में उतरेगी। अब देखने वाली बात यह होगी कि बडोले को राकापा का टिकट दिए जाने की स्थिति में टिकट कटने वाले वर्तमान विधायक मनोहर चंद्रिकापुरे क्या निर्णय लेते हैं। इस पर सबकी नजरें टिकी हुई है। पक्ष नेतृत्वानं माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून मला पुन्हा एकदा उमेदवारी दिली। त्यामुळे पक्ष नेतृत्वाचा आणि महायुतीच्या नेत्यांचा विश्वास पूर्णपणे सार्थकी लावून विजय संपादन करेल। यासोबतच भंडारा जिल्ह्यातील महायुतीच्या 3 जागा निवडून आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। 2019 मध्ये काही नेत्यांमुळे मला तिकीट मिळाली नाही, नाहीतर मी महायुतीचा आमदार राहिलो असतो। 2024च्या निवडणुकीसाठी मला महाविकास आघाडीकडून प्रस्ताव आला, पण मी तो स्वीकारला नाही आणि महायुतीकडूनच
निवडणूक लढवायचं ठरवलं. महायुतीने मला दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि मला तिकीट दिलं, असे आमदार नरेंद्र भुंडेकर यांनी सांगितले. 19 मध्ये पण युतीची अपेक्षा मध्ये होतो, पण काही स्थानिक 1-2 लोकांमुळे ते झालं नाही तर मी 19 मध्येच युतीचा आमदार राहिलो असतो. परंतु 24 मध्ये सुरुवातीपासूनच युती विचारायचं असल्यामुळे मी महाविकास पण माझ्याकडे संपर्क साधला होता. पण महाविकासशी त्यांना सगळं सांगितलं मी अपक्ष उभा करेन, पण मी महाविकासकडून राहणार नाही आणि युती जर मला प्राधान्य दिली तर मी नक्कीच त्यांच्याकडे जाईल. आणि तो त्यांनी मला मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि देवेंद्रजींनी मला बोलले होते की आपल्याला लढायचं आहे आणि मी त्यांचा तो प्रस्ताव स्वीकारला होता. म्हणूनच मी 2 महिने 3 महिने आधी मी प्रवेश केला आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की तुझे तिकीट फायनल आहे आणि त्या हिशोबाने मी कामाला लागलो होतो. आणि नक्कीच आमचा विकासाचा हा विजय राहणार आहे, आमचा एजेंडा हा विकासाचा राहणार आहे. विरोधक कितीही अपप्रचार केला, किती मिसगाईड केलं, लोकांना संभ्रम निर्माण प्रयत्न केला, किती कोणत्याही पद्धतीचं राजकारण केलं तर सगळ्यांना तोड देण्यासाठी आम्ही तयार. नक्कीच फक्त भंडारा विधानसभेचंच नाही तर महायुतीचे तिन्ही सीट आम्ही निवडून आणण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न चालू आहे आणि आम्ही ते तिन्ही सीट निवडून आणू. BS क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात। हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत। आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात। पुलिस ने 2 स्थानों पर बिना लाइसेंस के अवैध रेत परिवहन करने वालों के खिलाफ कार्रवाई की और लाखों रुपयों का माल जब्त कर आरोपियों पर मामला दर्ज किया। महामार्ग पर खड़े ट्रक से 3 लाख रुपए के लोहे के एंगल ट्रक चालक ने ही चुरा लिए। आरोपी ट्रक चालक फतेहपुर जिले के गदानखेड़ा निवासी राम सिंह निषाद उम्र 28 वर्ष है। ट्रक मालिक की शिकायत पर कारधा पुलिस ने मामला दर्ज किया। ग्राम पंचायत कारधा परिसर में रखी इलेक्ट्रिक वाहन की 2 बैटरी किसी ने चुरा ली। उनकी कीमत 27,000 रुपए बताई गई है। फिरियादी की शिकायत पर कारधा पुलिस थाने में मामला दर्ज किया गया। प्रेम प्रसंग और बढ़ते कर्ज से भयभीत होकर 26 वर्षीय युवक ने अपने ही घर में फांसी लगाकर आत्महत्या कर ली। मृतक युवक का नाम कांद्री निवासी गोपाल शेंडे उम्र 26 वर्ष है। फिरियादी की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज किया। ग्राम गिरोला परिसर में हुई दुर्घटना में गिरोला दासगांव निवासी रविंद्र समृत उम्र 28 वर्ष व लोकेश मडावी उम्र 20 वर्ष घायल हो गए। दोनों को मेडिकल कॉलेज में भर्ती कराया गया। शहर पुलिस ने मामला दर्ज किया। गंगाजरी पुलिस ने 2 आरोपियों के पास से 55 लीटर शराब जब्त की। यह कार्रवाई हवलदार सोमेंद्र सिंह तुरकर व अशोक मौजे ने की है। आरोपियों के खिलाफ पुलिस ने महाराष्ट्र शराबबंदी कानून के तहत मामला दर्ज किया। गोरेगांव थाना के तहत फिरियादी अपने खेत में था। इसी बीच 2 आरोपी उसके पास गए व तूने मेरे मेड़ का पानी क्यों जाने दिया, ऐसे कहते हुए गाली गलौज कर विवाद किया और जान से मारने की धमकी दी। फिरियादी की शिकायत पर गोरेगांव पुलिस ने मामला दर्ज किया।